पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असलेले अण्णा बनसोडे याही वेळी विधानसभेच्या रिंगणात असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत असली तरी आतली माहिती अशी सांगते की अण्णा बनसोडे यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं। त्यांच्या जागी जितेंद्र नन्नावरे यांना सुद्धा तिकीट दिलं जाऊ शकतं। अण्णा बनसोडे यांना पिंपरी मधील बॅकलॉग भरून काढता आला नाही। विविध विषयांमध्ये अण्णा बनसोडे यांच्यावरती आरोप झालेले आहेत। मग अशामध्ये अण्णा बनसोडे यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी जितेंद्र नन्नावरे यांचा चेहरा समोर येऊ शकतो। जितेंद्र नन्नावरे हे एकंदरीत श्रीरंग अप्पा बारणे यांच्याही मर्जीतील नेते दिसून येतात। मग अशात अण्णा बनसोडे की जितेंद्र नन्नावरे असा प्रश्न जरी असला तरी सुद्धा जितेंद्र नन्नावरे यांनी जर तगडी फाईट दिली तर मात्र चित्र वेगळं होऊ शकतं। मात्र जर अण्णा बनसोडे यांना जर पिंपरी विधानसभेचं तिकीट देण्यात आलं तर मात्र जितेंद्र नन्नावरे काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखं असणार आहे। या व्यतिरिक्त पिंपरीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती चर्चेत आलेला आहे। तो मुद्दा अजून तडीच गेलेला नाहीये।